आजही आपण जातो आळंदीला, ज्यावेळेस आता दररोज माऊलींचं एवढं भाग्य आहे बाबा माझं की मला दररोज माऊलींचं दर्शन भेटतं, हे माझं भाग्य आहे. दररोज नित्यनियमाने माऊलीचं दर्शन घेतो. सेज आरतीच्या अगोदर विशेष असं आहे, मी माऊलीचा दास आहे आणि माझं जीवनपट असं आहे. तुमच्या मला अनेकांनी सांगितलं की तुम्ही लगेच जाणार आहे का. माझं तत्व आहे गेल्या 12 वर्षापासून बाबा. एक तत्व काय माहिती का, मी सालगडी आहे. सालगडी म्हणजे मी सालदार आहे माऊलींचा. आणि सालगड्याचं वैशिष्ट्य असं असतं माहिती का, मालक उठण्याच्या अगोदर सालगड्याने उठायचं असतं आणि मालक झोपल्यानंतरच मग सालगड्याने काय करायचं असतं, झोपायचं असतं. माझं आयुष्यातलं मर्म असं आहे, कार्यक्रम सोडून द्या, पण ज्ञानोबाराय उठायच्या अगोदर सकाळी मी समाधीला जाऊन झोप टेकत असतो आणि ज्ञानोबाराय झोपले सेज आरती झाल्यानंतरच मग मी झोपतो. हे 12 वर्षाची माझी परंपरा आहे, म्हणून कदाचित मी इथपर्यंत येऊन पोहोचतो. ही कदाचित इथपर्यंत येऊन पोहोचतो, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणजे काय, या वारकरी संप्रदायामध्ये स्वतःच्या आई वडिलांना जिवंत समाधिस्थ करणारे, जिवंतपणे देहांत प्रायचित्त भोगवणारे, या वारकरी संप्रदायासाठी स्वतःला गाळून घेणारे, ही विचारधारा ज्ञानोबारायांच्या आई वडिलांची. आता विश्वात पक्के देवे तिने वाक्यज्ञ तोषावे, हा भाव ज्ञानोबारायांचा. आणि जगाचं कल्याण व्हावं यासाठी विचारांची परंपरा जागर केली की ज्ञानोबारायांनी. समाधीस्थ जीवनपटाचा एक त्याग उभा केला ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणजे मॅक्स मुल्लर नाही, ज्ञानोबाराय म्हणजे टी.एस. एलियट्स नाही, ज्ञानोबाराय म्हणजे गॅलिलिओ नाही, ज्ञानोबाराय म्हणजे प्लेटो नाही, सॉक्रेटिस नाही. ज्ञानोबाराय म्हणजे जगातला एकमेव तत्ववेत्ता की ज्या तत्ववेत्ताने माणसाचं अंतःकरण शोधून काढल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये फक्त भक्ती आणि भक्ती पेरली, ते तत्व म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे कोण, ज्ञानोबाराय म्हणजे तत्वने, विचारणे, आचारणे. या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीच्या तलावर असणारा प्रत्येक नक्षत्र म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांची उंची आणि प्रत्येक नक्षत्राची उंची म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांची उंची. ज्ञानोबाराय म्हणजे अस्तित्वाचा महामेरू, ज्ञानोबाराय म्हणजे तत्वांचा महामेरू, ज्ञानोबाराय म्हणजे विचारांचा महामेरू, ज्ञानोबाराय म्हणजे अस्तित्व उभा करणारा एक अवलिया, ज्ञानोबाराय म्हणजे शाश्वत विकासाचा एक परोलिया आणि ज्ञानोबाराय म्हणजे महंत विचार संत या परंपरेने उभा करणारा एकमेव तत्ववेत्ता म्हणजे ज्ञानोबाराय. मानवी अस्तित्वाची परिभाषा सांगणारा ज्ञानोबाराय. अरे विचार करा माझ्या ज्ञानदादाची. लोकांनी अक्षरशः ज्या वेळेस माधुगिरी मागायला जायचे, अक्षरशः त्यांच्या याच्यात हे टाकावं ज्ञानोबाराय, तापड मारावी, ते दार लावून घ्यावं. आणि ते मुक्ताबाईने ज्ञानोबारायांना सांगितलं ना, अरे तुझं दार. आज तेच झालं, विद्वान लोकांनी दरवाजे बंद करून टाकलेत. विद्वान लोकांनी दरवाजे बंद केलेत कारण लोकांना कळत नाही हो. विद्वान लोकांनी दरवाजे बंद करून घरात बसतात लोक, पण लोक आत बाहेर येते का. अज्ञानी लोकांना समाजाला सांगण्यापेक्षा आपण आत राहिलेलं बरं, बरोबर आहे की नाही. म्हणून ताटी उघडली पाहिजे. दादा तू ताटी उघडव, तेव्हा ही ज्ञानेश्वर उभी राहिली. कान्होराज महाराज पाठकांनी, त्यांच्या मामांनी त्यांचं कीर्तन केलं. समाधीचं कीर्तन कोणीच करत नव्हतं आणि ज्यांनी कीर्तन केलं ते कान्होराज महाराज पाठक. त्यांच्या गावामध्ये मी नोकरीला आहे, म्हणून कदाचित ती कृपा भगवंताची माझ्यावर. इंद्रायणीचा काठ आहे, इंद्रायणीच्या काठावरती हा दुसरा अवलिया ज्याने आपलं जीवन कृतार्थ केलं. आणि इंद्रायणीचा तिसरा काठ आहे, त्या इतिहासाचं एकमेव तत्ववेत्ता विचार, नाव छत्रपती संभाजी महाराज, तुमच्या जिल्ह्याचं नाव. अरे काय तत्व छत्रपती संभाजी महाराजांचा. शिव छत्रपती समाज राजा होणेच नाही ते, असं जाणवेचं मराठा असं होणंच नाही ते. ही विचारधारा संभाजी महाराजांची आहे. त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा असणारा जगातला एकमेव तत्ववेत्ता, एकमेव विचारधार. 40 वर्ष 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या लढाया जिंकल्यात, एकही लढाई न हरलेला जगातला एकमेव राजा म्हणजे संभाजी महाराज. बघा संभाजी संगमेश्वरामध्ये तुळापूरला बांधला. आणि संभाजीचे काय साहेब, संभाजी एकच वाक्य, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नामा. अरे तीक्ष्ण उत्तर आहे, हाते घेऊन बाण फिरे, तुका म्हणे नाही बिडबार, तुका म्हणे सानापर. ही विचारधारा संभाजीची. 41 दिवस संभाजी महाराजांना वधस्तंभाला विचारलं, संभाजी असं का. अरे हो, औरंगजेब होतो संभाजी. अरे दिल्लीचा तख्त देतो तुला, जमून विसा देतो तुला, सोडतो का धर्म. कधी धर्माला, विचारधारेला, परंपरेला केलं नाही. 41 पहिल्या दिवसाची सजा संभाजी महाराजांना